हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्टडी IAS विथ बाला. मित्रांनो, काल रात्री एक न्यूज जी आहे ते इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे आणि ती न्यूज आहे बलोचिस्तान संदर्भात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशांमध्ये गेल्या 3-4 आठवड्यांपासून आपल्याला मिलिटरी कॉन्फ्लिक्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणावर बघायला मिळालेला आहे. पहलगाम अटॅक नंतर ऑपरेशन सिंदूर लॉन्च झालं, नंतर भारताने पाकिस्तानच्या एअरबेसेसवर बऱ्यापैकी हल्ला केला, त्यांना उद्ध्वस्त करून टाकल्या, सगळ्या गोष्टी घडल्या. पण ह्या कॉन्फ्लिक्टचा फायदा घेत बलोचिस्तानने स्वतःचं इंडिपेंडन्स जे आहे पाकिस्तान पासून ते डिक्लेअर केलेलं आहे. इथे आपण न्यूज बघू शकतो की वी आर नॉट पाकिस्तानी, बलोच लीडर डिक्लेअर्स इंडिपेंडन्स हॅज दिस रिक्वेस्ट फ्रॉम इंडियन्स. आता बघू शकता तुम्ही इथे की बलोचिस्तानने फायनली आपले इंडिपेंडन्स डिक्लेअर केलेले आहे. आता जर बघायला गेलो तर बलोचिस्तान आणि पाकिस्तानची आर्मी जी आहे ह्या दोन एंटिटीज मध्ये गेल्या बऱ्याच काळापासून कॉन्फ्लिक्ट जो आहे तो बघायला मिळालेला आहे. आणि ह्यामध्ये जर आपण BLA म्हणजेच बलोच लिबरेशन आर्मीचं हे जे इथे प्रस्थ आहे किंवा बलोच लिबरेशन आर्मीची जी स्ट्रेंथ आहे ती पाकिस्तान आर्मीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळते. आणि ह्याचाच फायदा घेत गेल्या काही काळामध्ये BLA ने पाक आर्मीवर बरेच हल्ले जे आहेत ते केलेले आहेत आणि पाकिस्तान आर्मीला अक्षरशः लोळवायचं काम बलोच लिबरेशन आर्मीने केलेलं आहे. आणि फायनली काल जाऊन बलोच लिबरेशन आर्मीने किंवा बलोचिस्तानने स्वतःचं इंडिपेंडन्स जे आहे ते डिक्लेअर केलेलं आहे. आपण ही न्यूज तर बघितली, त्यात सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे बलोच लिबरेशन आर्मीचा जो लीडर आहे ज्याचं नाव आहे मीर यार बलोच याने इंडियन्सकडे रिक्वेस्ट केलेली आहे की बलोचिस्तानला ॲज अ कंट्री म्हणून मान्यता द्यायला त्यांनी भारताला सपोर्ट करण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे. त्यानंतर मीर यार बलोचने हे पण सांगितलेलं आहे की बलोचिस्तान वॉज नेव्हर पार्ट ऑफ पाकिस्तान साइटिंग डिकेड्स ऑफ अलेज अॅट्रॉसिटीज. म्हणजे ज्या अॅट्रॉसिटीज पाकिस्तान गव्हर्नमेंटने किंवा पाकिस्तान आर्मीने बलोचिस्तानवर किंवा बलोचिस्तानच्या लोकांवर केलेला आहे किंवा बलोचिस्तानच्या जिओग्राफिकल एरियाचा जो प्रॉपर यूज आहे तो बलोचिस्तानच्या लोकांसाठी न करता स्वतःच्या फायद्यासाठी जो केलेला आहे, त्यातून जी अॅट्रॉसिटीज केलेली आहेत या सगळ्यांकडे बघता बलोचिस्तान हा पाकिस्तानचा कधी भागच नव्हता हे आपल्याला म्हणायला हरकत नाही, असं मीर यार बलोचने म्हटलेलं आहे. आता आपण समजून घेऊ शकतो, कारण ह्या आधी जे पाकिस्तानशी रिलेटेड आपण व्हिडिओज कव्हर केलेले आहेत त्यामध्ये बऱ्याच वेळा आपण हे बोललेलो आहोत की बलोचिस्तान आणि पाकिस्तान ह्या दोन पाकिस्तान आर्मी ह्या दोन एंटिटीज मध्ये ह्या भारत पाकिस्तान वॉरच्या रिगार्डिंग काही ना काहीतरी डेव्हलपमेंट जी आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि फायनली आपल्याला ती डेव्हलपमेंट बघायला मिळालेली आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत की ही एक्झॅक्टली जी न्यूज आहे ती न्यूज जो बलोच आणि पाकिस्तान आर्मी ह्या दोन एंटिटीमध्ये गेल्या काही काळापासून जो कॉन्फ्लिक्ट चालू आहे त्याच्याशी कशी रिलेट करते. त्यानंतर आपण हे देखील समजून घेणार आहोत की बलोचिस्तानचा साऊथ एशियन रिजन जो आहे यामध्ये इम्पॉर्टन्स काय आहे. आणि फायनली आपण हे समजून घेणार आहोत की भारताला बलोचिस्तानने जी आता जी गोष्ट इनिशिएट केलेली आहे किंवा जो इनिशिएटिव्ह बलोचिस्तानने घेतलेला आहे त्या इनिशिएटिव्हचा स्वतःच्या स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट साठी कसा काय फायदा करून घेता येणार आहे हे देखील आपण या व्हिडिओ थ्रू डिस्कस करायचा प्रयत्न करणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला या व्हिडिओला जेवढं शक्य होईल तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करायचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. सो विदाउट वेस्टिंग युअर मोर पेशन्स टाइम वी शुड डिरेक्टली जम्प ऑन टुडेज सेशन. ओके, सो जसं आपण बघितलं की BLA ने बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान पासून स्वतःला सेपरेट बनवलेलं आहे, इंडिपेंडेंट कंट्री जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे. आणि याच्याशी रिलेटेड जे काही ट्विट्स आहेत ते मीर यार बलोच यांनी कालच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जो X आहे ह्या प्लॅटफॉर्मवर ट्विट जी आहे ती व्हायरल कंटिन्युअसली केलेली आहे. आपण ही काही ट्विट्स त्यांची बघणार आहोत. त्यातलं पहिलं ट्विट मध्ये त्यांनी एक इंटरव्ह्यूवर त्यांना एक क्वेश्चन विचारतो की इज द डेट ऑफ इंडिपेंडन्स ऑफ बलोचिस्तान बी डिक्लेअर्ड वेन पाक आर्मी लिव्स बलोच सॉइल. त्याच्यावर मीर यार बलोचने उत्तर दिलेले आहे की वी हॅव ऑलरेडी डिक्लेअर्ड आवर इंडिपेंडन्स ऑन 11th August 1947 वेन ब्रिटिशर्स वेर लिव्हिंग बलोचिस्तान अँड द सबकॉन्टिनेंट. म्हणजे पाकिस्तान सोबतचं जे इंडिपेंडन्स आहे ते आता सेपरेट डिक्लेअर करायची गरज नाही आहे. आम्ही 11 ऑगस्टलाच इंडिपेंडेंट झालेलो आहोत, सेपरेट कंट्री झालेलो आहोत, ज्यावेळी ब्रिटिशर्स ह्या पूर्ण सबकॉन्टिनेंटला सोडून आपल्या मार्गाने जात होते. त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे की डिअर इंडियन्स पॅट्रियॉट मीडिया द युट्यूब कॉम्रेड्स द इंटेलेक्चुअल्स फाइटिंग टू डिफेंड भारत आर सजेस्टेड नॉट टू रेफर बलोच ॲज पाकिस्तान्स ओन people. We are not Pakistani, we are Balochistani. Pakistan's own people are Punjabi who never faced air bombings, enforced disappearances and genocide. आणि तिसरा जो ट्वीट आहे तो असा आहे की solidarity has no borders. The people of Democratic Republic of Balochistan come to show their full support to the people of Bharat. China is helping Pakistan, but Balochistan and its people are the government of Bharat.
त्यानंतर डिअर ॲट नरेंद्र मोदीजी, यू आर नॉट अलोन, यू हॅव द बॅकिंग ऑफ 60 मिलियन बलोच पॅट्रियॉट्स. आता ह्या थ्रू त्यांनी वेगवेगळ्या ट्विट्स थ्रू हे सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिलं बलोच इज अ सेपरेट कंट्री. ओके, त्यानंतर त्यांनी इंडियाकडे ही रिक्वेस्ट केलेली आहे की बलोचिस्तानला ॲज अ सेपरेट कंट्री मान्य करण्यासाठी भारताला सपोर्ट करण्याची रिक्वेस्ट जी आहे ती बलोच लिबरेशन आर्मीने केलेली आहे, किंवा मीर यार बलोच जो बलोचिस्तानचा लीडर आहे त्याने केलेली आहे. आणि तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी इंडियाला हे सांगितलेलं आहे की भारत आणि पाकिस्तान ह्या कॉन्फ्लिक्टमध्ये जर पाकिस्तानला चायना सपोर्ट करत असेल तर भारताला बलोचिस्तानचा पूर्ण सपोर्ट आहे. बलोचिस्तानच्या 60 मिलियन लोकांचा जो सपोर्ट आहे तो भारताला पूर्णपणे मिळणार आहे. आता ह्यामध्ये ह्या सगळ्यांमधून आपल्याला जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नोटीस करायची आहे ती म्हणजे बलोचिस्तान लिबरेशन आर्मी किंवा मीर यार बलोच जो आहे तो कंटिन्युअसली भारत या शब्दाचा यूज करत आहे आणि इंडिया या शब्दाला वापरण्यापासून इथे त्याने जी टाळाटाळ आहे ती दाखवलेली आहे. याचा अर्थ मीर यार बलोच कुठे ना कुठेतरी भारताच्या इमोशन्सना अटॅच करायचा जो नरेटिव्ह आहे तो सेट करत आहे. हे दाखवण्याचा बलोचिस्तान प्रयत्न करते की इंडियन जो नरेटिव्ह आहे, इंडियाचं जे इमोशनल अटॅचमेंट आहे भारत या शब्दाशी त्याला पूर्णपणे सपोर्ट करताना बलोचिस्तान दिसत आहे. हे जे नरेटिव्ह आहे ते बलोचिस्तानने सेट करताना दिसलेलं आहे या ट्विट मार्फत. आता हे आपण ट्विट्स बघितल्या, त्यानंतर आपण काही फोटोज जे इंटरनेटवर व्हायरल झाले होते ते बघणार आहोत. कारण ह्या फोटोजमध्ये आपण बघू शकतो की बलोच लिबरेशन आर्मीने किंवा बलोचिस्तानने स्वतःचं इंडिपेंडन्स डिक्लेअर करत जो स्वतःचा फ्लॅग आहे तो सुद्धा जारी केलेला आहे आणि त्यासोबत भारताच्या फ्लॅगला त्यांनी जोडलेला आहे. त्यांना हे दाखवायचं आहे यातून की सॉलिडॅरिटी हॅज नो बॉर्डर्स, बलोच अँड इंडिया टुगेदर. त्यानंतर इथे पण बघू शकतो आपण की त्यांनी म्हटलेलं आहे की टुगेदर फॉर पीस, युनायटेड फॉर प्रोग्रेस. त्यानंतर सॉलिडॅरिटी हॅज नो बॉर्डर्स, बलोच अँड इंडियन्स आर टुगेदर. त्यानंतर एक मोठं स्लोगन जे आहे ते बलोचिस्तानच्या लोकांनी तयार केलेलं आहे ते म्हणजे बलोच अँड इंडियन फ्रेंडशिप इज द ओनली वेपन दॅट विल डेंट, डॅमेज अँड डिस्ट्रॉय द डेविल दॅट इज द फालतू पाकिस्तान. आता इथे आपण बघू शकतो की बलोचिस्तानची फक्त आर्मीज नाही तर त्यांची जी इंडिव्हिज्युअल त्यांची जी लोक आहेत, त्यांचे जे पॅट्रियॉट्स ज्यांना आपण म्हणू शकतो, ही सगळी लोक आता भारताला त्याच्या पाकिस्तान विरोधी मिशन मध्ये सपोर्ट करताना आपल्याला दिसत आहेत. आता हे सगळं जेव्हा आपण बघतोय तेव्हा आपल्याला काही गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. त्यातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जी आहे ती बलोचिस्तानचा साऊथ एशियन रिजन मध्ये जे इम्पॉर्टन्स आहे ते काय आहे. आता त्यासाठी बलोचिस्तानचे इम्पॉर्टन्स समजून घेण्यासाठी आपल्याला एका फालतू मॅपला पहिलं समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि तो फालतू मॅप आहे एका फालतू देशाचा ज्याचं नाव आहे पाक. ओके, ज्याची पाक वाट लावायचं काम भारताने केलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं ह्या मॅपमध्ये तुम्हाला मला हे समजून सांगायचं आहे की हा जो मॅप आहे तो खूप जाणीवपूर्वक मी घेतलेला आहे कारण इथे ह्या पार्टला त्या नापाक पाकने जोडायचं काम केलेलं आहे. जर तुम्हाला सांगायचं झालं तर हा पार्ट भारताचा होता, भारताचा आहे आणि आयुष्यभर भारताचाच राहणार. हा पीओके जो आहे तो भारताचा इंटिग्रल पार्ट होता, आहे आणि राहणार. आणि ह्यासाठीच मी हा मॅप घेतलेला आहे कारण तुम्हाला हा व्हिडिओ जेवढा शक्य होईल तेवढा तुम्हाला पसरवायचा आहे. सगळ्यांना आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की वी इंडियन्स ऑलवेज स्टँड टुगेदर विथ पीओके काश्मीर हा आयुष्यभर भारताचा इंटिग्रल पार्ट राहणार आहे. त्यामुळे आपण ह्या पूर्ण पार्टला एका फालतू मॅप पासून सेपरेट करायचं काम करायचं आहे आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे सो दॅट सगळ्यांना हे कळलं पाहिजे की हा एरिया हा मॅप पूर्णपणे चुकीचा आहे. ओके, नाव आता आपण पाकिस्तानचा जो मॅप आहे त्याला थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर या मॅप मध्ये आपण एवढं बघू शकतो की पाकिस्तानचे तुकडे जे आहेत ते पाकिस्तानने स्वतःच ऑलरेडी ह्या मॅप मध्ये केलेले आहेत. 4 भागामध्ये तुकडे पाकिस्तानचे ऑलरेडी झालेले आहेत. त्यातला हा जो भाग आहे तो खैबर पख्तूनवा रिजन आहे, त्यानंतर हा पंजाब प्रोव्हिन्स आहे, सिंध प्रोव्हिन्स आहे आणि इथे आपण बघू शकतो तो बलोचिस्तान जो आता सेपरेट स्वतःला एक कंट्री म्हणून रिकॉग्नाइज करतो आणि भारताला पण त्याने रिक्वेस्ट केलेली आहे की आम्हाला ॲज अ सेपरेट कंट्री म्हणून रिकॉग्नाइज करण्यात यावं. आता तुम्ही इथे बघितलं तर आपल्याला समजून येईल की बलोचिस्तान हा एकमेव असा रिजन आहे जो पाकिस्तानचा खूप मोठा पार्ट जो आहे तो कव्हर करतो. जर मी तुम्हाला डेटा सांगायचा झाला तर लिटरली 44% जो एरिया आहे ह्या टोटल एरियाचा तो 44% एरिया बलोचिस्तान कॅप्चर करतो. म्हणजे आपण समजून घेऊ शकतो की केवढा मोठा एरिया बलोचिस्तानकडे आहे. पण हा एरिया असून देखील बलोचिस्तान आजपर्यंत म्हणजे 1947 पासून अंडर डेव्हलप रिजन म्हणून ओळखला जातो. आता अंडर डेव्हलप रिजन म्हणून ओळखला जाण्यामागे असं काही आहे का की बलोचिस्तानकडे काहीच नाहीये, रिसोर्सेस नाहीये, ह्युमन रिसोर्स असेल, नॅचरल रिसोर्स असेल, अशी काही गोष्ट आहे का किंवा तो विरान एरिया वगैरे असं काही टाईप आहेत का? तर मी तुम्हाला यासाठी बलोचिस्तानचं जे इम्पॉर्टन्स आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बलोचिस्तानचं जे इम्पॉर्टन्स आहे त्यामागे सगळ्यात पहिलं जे इम्पॉर्टन्स आहे ते म्हणजे नॅचरल रिसोर्सेसचं. आता नॅचरल रिसोर्सेसमध्ये बलोचिस्तान अतिशय रिच आहे. कशा पद्धतीने रिच आहे तर बघा, सगळ्यात पहिलं जे नॅचरल गॅस आहे तो अबंडंट प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर कोल जर बघायला गेलं तर कोलचे रिझर्व्स आहेत, त्यानंतर कॉपर असेल, त्यानंतर गोल्ड असेल, अशा बऱ्याच पद्धतीचे रिसोर्सेस जे आहेत ते बलोचिस्तानकडे अवेलेबल आहेत. आणि जर कॉपरची जर आपण गोष्ट करायची झाली तर कॉपर
जे वर्ल्डचे सगळ्यात जास्त रिझर्व्ह जिथे जिथे आहेत त्यापैकी एक जो रिझर्व्ह आहे तो बलुचिस्तानमध्ये सापडतो. म्हणजे बलुचिस्तान इज वन ऑफ द वर्ल्ड्स लार्जेस्ट कॉपर रिझर्व्ह. म्हणजे बघू शकतो की आपण केवढा मोठा साठा बलुचिस्तानकडे आज अवेलेबल आहे. बट स्टील बलुचिस्तान हा अंडर डेव्हलप रिजन आहे, अंडर डेव्हलप कंट्री आहे. ओके, त्यानंतर बलुचिस्तानचं जर आपण इम्पॉर्टन्स समजायचं झालं तर बलुचिस्तानमध्ये फिशरी सेक्टर जो आहे तो ब्लूम करताना आपल्याला दिसत आहे. बलुचिस्तानचं फिशरी सेक्टर, त्यानंतर बलुचिस्तानचं जे ह्युमन रिसोर्स आहे ते देखील बऱ्याच प्रमाणात अवेलेबल आहे. बट आता इथे प्रॉब्लेम काय झालेला आहे तो थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की आता बघा, हा इथे ह्या बलुचिस्तानचा हा जो एरिया आहे तिथे ग्वादर पोर्ट म्हणून चायनाने डेव्हलप केलेला आहे. बट ह्या पोर्टमध्ये चायनाने प्रत्येक वेळी आपले माणसं असतील, चायनीज लोक असतील किंवा जी इथली पंजाब सिंध प्रांतामधली लोक असतील त्यांना एम्प्लॉय करायचं काम जे आहे ते केलेलं आहे. त्यामुळे बलुचिस्तानची जी स्वतःची लोक आहेत ती कधी ते एम्प्लॉय केली गेली नाही, त्यांना कधी संधीच मिळाली नाही स्वतःला डेव्हलप करण्याची. त्यामुळे ह्या रिजन मधली लोक जी आहेत ती कायम अंडर डेव्हलपच मानली गेली. हे मला सांगायचं होतं की चायनाने कायम चायना आणि पाकिस्तान आर्मीने ह्या रिजनला अंडर डेव्हलप ठेवायचं काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या लोकांमध्ये जो एक रिलक्टन्स होता किंवा एरोगन्स होता पाकिस्तान आर्मी विरोधात किंवा चायना गव्हर्नमेंट विरोधात तो कायम वाढताना आपण बघितलेला आहे. आणि गेल्या काही काळामध्ये जर आपण बघायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी एक ट्रेन इथून बलुचिस्तानचा हा जो क्वेटा म्हणून एक सिटी आहे त्या क्वेटामधून ती ट्रेन इथे पेशावरला, खैबर पख्तूनख्वामध्ये पेशावर म्हणून जे एक सिटी आहे तिथे ती ट्रेन निघाली होती. त्या ट्रेनचं नाव पण आपल्याला जर सांगायचं झालं तर जाफर एक्सप्रेस ही नावाची जी ट्रेन आहे ती क्वेटामधून पेशावरसाठी निघाली होती. आणि बलोच लिबरेशन आर्मीचे जे मेंबर्स आहेत त्यांनी इथेच ती ट्रेन जी आहे ती काही किलोमीटर म्हणजे 1-1.5 तासाचं अंतर तिने पार केलं असताना BLAने ह्या ट्रेनला हायजॅक करायचं काम केलं. त्यानंतर ते बराच गोळीबार झाला, बरेच लोक मारले गेले, पाकिस्तानची आर्मीचे बरेच लोक मारले गेले. त्यानंतर रिसेंटली जर काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल तर बलोच लिबरेशन आर्मीने एक व्हिडिओ पब्लिश केला. त्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की पाक आर्मीची एक व्हॅन जी आहे ती बलोचच्या एरियामधून पास होत होते आणि त्यांनी बलोच लिबरेशन आर्मीने त्या व्हॅनवर जसा आपल्या पुलवामाला अटॅक केला होता त्या नालायक टेररिस्ट लोकांनी, आपले जे कॉन्वॉय होता त्यांच्या गाडीवर RDXने हल्ला झाला होता, RDXचा बॉम्बस्फोट झाला होता. त्याच पद्धतीने इथे बलोच लिबरेशन आर्मीने पाक आर्मीच्या त्या कॉन्वॉयवर बॉम्बस्फोट केला आणि सगळ्या जे आर्मीचे ते मेंबर त्यामध्ये जे सामील होते त्यांच्या चिंधड्या करून टाकला. असा जो व्हिडिओ होता तो इंटरनेटवर व्हायरल झाला. तर हे जे कॉन्फ्लिक्ट आहे ते गेल्या काही वर्षांमध्ये बलोचिस्तानची आर्मी, बलोच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तान आर्मीमध्ये वाढताना दिसलेले आहेत. आणि बलोच लिबरेशन आर्मीचा खौफ आज एवढा वाढलेला आहे की पाक आर्मीची लोक बलोच मध्ये डिप्लॉय करून घ्यायला स्वतःला अतिशय घाबरतात. आणि रात्रीचा जर आपण जो पिरियड आहे तो पिरियड बघितला तर रात्रीच्या पिरियडमध्ये भयंकर लेवलला दहशत जी आहे पाक आर्मी विरोधात ती इथे डेव्हलप झालेली आहे. आता आपण समजून घेऊ शकतो की BLAची जी स्ट्रेंथ आणि BLAची स्ट्रेंथ वाढण्याचं कारण देखील हे आहे की इथे जे अफगाणिस्तानमध्ये जे आता तालिबान कंट्रोल अफगाणिस्तान आहे ते सुद्धा बलोच लिबरेशन आर्मीला काही प्रमाणात मदत जी आहे ती करताना दिसते. त्यामुळे बलोचिस्तानचं जे स्ट्रेंथ आहे ती गेल्या काळात बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. तर हे आपण बलोचिस्तानचं इम्पॉर्टन्स बघितलं. पण अजून जर इम्पॉर्टन्स आपल्याला समजायचं असेल, ग्लोबल लेवलला इम्पॉर्टन्स समजायचं असेल, साऊथ एशियन रिजनमध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स समजायचं असेल तर हा मॅप आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर इथे आपण बघू शकतो हा आपला खूप लाडका देश आहे ज्याचं नाव आहे भारत. त्यानंतर हा एक नापाक देश इथे जो आहे हा ऍक्च्युअली एरिया जो आहे तो हा कुठला देश कन्सिडर करण्यासारखा देश नाही आहे, हा एक वेकंट स्पेस आहे, जॉग्राफिकल एरिया आहे. सो आता इथे बलोचिस्तानचे इम्पॉर्टन्स काय ते समजूया. तर इथे आपण बघू शकतो की ही बलोचिस्तानची बॉर्डर आहे. तर आता बघायला गेलं तर इराण, अफगाणिस्तान हे बलोचिस्तानला डायरेक्ट बॉर्डर शेअर करताना आपल्याला दिसतात. आता विषय कसा आहे की जर भारताला सेंट्रल एशियाचा हा जो रिजन आहे, कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, तर ह्या रिजनमध्ये डिरेक्ट ऍक्सेस करायला भेटत नाही. कारण इथे हा जो नापाक रिजन आहे तो रिजन आपल्याला इथे कुठे ना कुठेतरी कंटेन करतो. सो आपण चाबार पोर्टच्या प्रोजेक्टमध्ये एंगेज होतो सो दॅट आपण इथून ह्या एरियातून चाबार पोर्ट कडून अफगाणिस्तान मार्फत सेंट्रल एशियन रिजन जो आहे तो ऍक्सेस करू शकत होतो. पण इथे चायनाने चाबहार पोर्ट म्हणजे इराणमध्ये आपला जो इन्फ्लुएन्स आहे तो गेल्या प्रमाणात वाढवलेला आहे, गेल्या काळात बऱ्याच प्रमाणात वाढवलेला आहे. आणि त्यामुळे चाबहार पोर्ट मधून इराणने भारताला युनिलॅटरली बाजूला करून टाकलेलं होतं. त्यामुळे पुन्हा सेंट्रल एशियन रिजनमध्ये कसं पोहोचायचा भारतासमोर एक मोठा प्रश्न होता. पण आता विषय कसा झालेला आहे की हा जो बलोचचा एरिया आहे इथे ग्वादर पोर्ट जे आहे ते चायना डेव्हलप करत आहे. आणि जसं आपण मागे इथे बघितलेलं आहे की बलुचिस्तानने स्पष्ट सांगितलेलं आहे की जर चायना पाकिस्तानला हेल्प करत आहे तर बलुचिस्तान भारताला नक्की हेल्प करणार आहे. त्यामुळे आता जर बलुचिस्तान सेपरेट झालं असेल तर
इथे बऱ्याच अंशी हेल्प जी आहे ती भारताला मिळू शकते. हा जो ग्वादर पोर्ट आहे हा भारतासाठी, जसं इथे चायनाने भारताच्या चाबार पोर्टमध्ये भारताला फसवलं, बाजूला केलं, तसं इथे भारत चायनाला त्याच्याच ग्वादर पोर्टमधून बाजूला करण्याचं काम जे आहे ते करू शकतो. आणि इथून मग भारताला सेंट्रल एशियन रिजन अफगाणिस्तानमधून ऍक्सेस करणं खूप सोपं होऊन जाणार आहे. जी लॉजिस्टिक कॉस्ट असेल किंवा जे ट्रॅव्हलिंग कॉस्ट असेल ती बऱ्याच प्रमाणात कमी होताना आपल्याला दिसणार आहे. आणि ट्रेड जो आहे सेंट्रल एशिया रिजन आणि इंडियामध्ये जो ट्रेड आहे तो अजून येणाऱ्या काळात वाढू शकतो. हे सगळ्यात पहिलं इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर पाकिस्तानला जर आपल्याला कंटेन करायचं असेल, कारण पाकिस्तानचं सँडविच झालेलं आहे, इथे अफगाणिस्तान आहे जो भारताला सपोर्ट करतो, इराण आणि भारतामध्ये पण रिलेशन बऱ्याच प्रमाणात चांगले आहेत. आता बलुचिस्तान जो सेपरेट कंट्री म्हणून एमर्ज होतोय तो पण बऱ्याच अंशी भारताला मदत करायचं जे काम आहे तो करतोय. त्यामुळे जर येणाऱ्या काळात पाकिस्तानला पूर्णपणे संपवून टाकायचं असेल या रिजनमध्ये, तर भारताला इथे बलोचिस्तानला कुठेतरी सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि बलोच लिबरेशन आर्मीने किंवा बलोच लीडर्स जे आहे त्यातला तो आपण मीर यार बलोच जो बघितला, त्यांनी कंटिन्युअसली भारताला ही रिक्वेस्ट केलेली आहे की न्यू दिल्लीचं जे एक एम्बसी ऑफिस जे आहे ते बलोचिस्तानमध्ये एस्टॅब्लिश केलं जावं, सो दॅट पूर्ण जगाला कळून येईल की भारत बलोचिस्तानला सपोर्ट करतो आणि बलोचिस्तान देखील भारताच्या बाजूने कायम उभा राहणार आहे. त्यामुळे जर इथे भारत कुठे ना कुठेतरी बलोचिस्तानमध्ये आपलं एक डिप्लोमॅटिक ऑफिस सेटअप करत असेल तर येणाऱ्या काळात पाकिस्तानचं सँडविच व्हायला वेळ लागणार नाही. कारण इराण देखील पाकिस्तानच्या अगेन्स्ट ऍक्टिव्हिटीज करताना आपण बघितलेलं आहे. अफगाणिस्तान देखील पाकिस्तानच्या विरोधात आहे. जे तालिबान सरकार आता आहे ते देखील पाकिस्तानच्या विरोधात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानला पूर्णपणे वाट लावण्यासाठी इंडिया, इराण, अफगाणिस्तान आणि बलोचिस्तान हे जे नेक्सस आहे ते क्रिएट होणं खूप गरजेचं आहे. बट आता सगळ्यात प्रश्न मोठा जो उपस्थित झालेला आहे तो प्रश्न असा आहे की आता जी परिस्थिती भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये उपस्थित आहे त्या परिस्थितीत भारताने बलुचिस्तानला सपोर्ट केला पाहिजे का? तर मला असं वाटतं की ऍटलिस्ट आता तरी जोपर्यंत ह्या दोन कंट्रीज मधली टेन्शन्स कमी होत नाही तोपर्यंत तरी भारताने बलुचिस्तानचा विचार केला नाही पाहिजे. कारण जर आपण बलुचिस्तानला सपोर्ट करायला लागलो तर आपल्याला ऑलरेडी 3 फ्रंट वॉर जो आहे तो आपल्या समोर आहे, जिथे पाकिस्तान, चायना आणि बांगलादेश भारताला कंटेन करण्यासाठी ऑलरेडी तयार आहे. त्यामुळे आता तरी आपल्याला हे जे सावट आहे, काळ्या ढगांचं सावट जे इथे क्रिएट झालेलं आहे ते कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण बलुचिस्तानला विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं आहे. बलुचिस्तानला जसं आपण बांगलादेशला एकेकाळी 1971 मध्ये लिबरेशन मध्ये सपोर्ट केला होता त्या पद्धतीचा सपोर्ट बलुचिस्तानला करणं गरजेचं आहे, ज्याचा फायदा बलुचिस्तानला पण होऊ शकतो, भारताला पण होऊ शकतो. आणि जर बलुचिस्तान एक इंडिपेंडंट कंट्री म्हणून एस्टॅब्लिश झाली तर मे बी या पूर्ण एफर्ट्समुळे ह्या रिजनमध्ये, साऊथ एशिया रिजन जो आहे त्यामध्ये जी स्टॅबिलिटी आहे किंवा ज्याला आपण शांती म्हणतो, पीस जी म्हणतो, ते एस्टॅब्लिश होण्यासाठी कुठे ना कुठेतरी हेल्प होऊ शकते, होण्याचं प्रमाण जे आहे ते वाढू शकतं. आणि सो तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं, भारताने काय डिसिजन घेणं गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये ते तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे. सगळ्यांनाही दाखवून द्यायचं आहे की हा एरिया कायम भारताचा राहणार आहे, हा पाकिस्तानचा एरिया कधीच नव्हता, कधीच नाही आहे आणि कधीच नसणार आहे, हे कायम तुम्हाला दाखवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या पुढे देखील जे येणारे व्हिडिओज आहेत ते नक्की बघायचे आहेत.